देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. रामकृष्ण हरी भाविकजन हो, हा निरूपणासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या गाथ्यातील आहे. चला तर पाहू काय आहे अभंग. अंतरेची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळ, तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. तुकोबराय आपल्याला त्यांच्या अभंगातून सांगतात की परमेश्वर भक्तांच्या अंतकरणातील गोडी स्वीकारतो आणि त्याच्या अंतकरणातील भाव पाहतो. त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपल्या मनात त्याच्याविषयी प्रेम भक्ती पाहिजे. देव हा भावाचा भुकेला आहे. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा, हे 3 वेळा सांगून तुकोबरायांनी त्या गोष्टीची दृढता म्हणजेच पक्केपणा ठामपणा दर्शवला आहे. देव हा सोयरा म्हणजेच अशा भक्तांचा मित्र जीवलग सखा झाला आहे. आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळ, आपल्याजवळ जे काही धनसंपत्ती आहे, मग ती कितीही कमी किंवा कितीही जास्त असो, म्हणजेच गरिबी असो वा श्रीमंती, ती देवाने दिली आहे म्हणून स्वीकारावे. तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. तुकोबराय म्हणतात की तो भक्तांबरोबर भोजन करतो व तो आपल्या प्रेमाचा वर्षाव त्यांच्यावर करतो. अर्थात भगवंताला बाह्य वस्तूंची नव्हे तर अंतकरणातील भावाची प्रेमाची मायेची गरज आहे. ज्याच्या अंतकरणात अशा भक्तीचा ओलावा आहे त्यांचा तो जिवलग सखा आहे. भक्ताच्या अंतकरणामध्ये तोच भक्तीचे वैभव निर्माण करतो आणि भक्तांवर अखंड प्रेमाचा वर्षाव करतो. श्रोते हो, आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा की जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. रामकृष्ण हरी.